13 फायरिंग झाले आमच्या जोडीच्या त्या म्हणजे घरचे लोखंड जाणार आता. म्हणजे आता जे तांडव घेतला हा तांडव त्याच्या पुढे जाणार रोमनपेक्षा जास्त बळ असं तुमचं मत आहे. गॅरंटी आहे आपल्याला. म्हणजे त्याच्या पुढे जाणार एवढा पोहोचतो. 400 रंगात किती पडत, 6 जाती रंगात किती पडत, जुळल्यावर किती पडत, फार्म मध्ये जुळला की फार्म मध्ये अजून वरच्या गावात पुरावा काय आहे आता. आता त्याचा तुम्हाला पुरावा आहे लगेच. बळीताना गॅस सोडून मग त्यानं टाकणार. आता 2 अंतर तोडल्यावर आम्हाला मागणं गाडी गावणार आहे का. नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोरेगाव येथील लासुर्णे गावामध्ये. आणि तुम्हाला माहित असेल की लासुर्णेमध्ये मित्रांनो एक जुने आणि जाणते बैलगाडी मालक बबनदादा लासुर्णे हे प्रसिद्ध नाव आहे मित्रांनो. आणि अतिशय दांडगा अनुभव मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा. आणि तुम्ही रोमनला तर मित्रांनो बघितलंच असेल, रुस्तम हिंदकेसरी किताबाचा 2 नंबरचा मानकरी रोमन आहे. बरेच हिंदकेसरी किताब वगैरे मित्रांनो रोमन पटकवलेले आहेत. आपल्या बरोबर बबन दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार दादा, काय सांगाल कसं कसं नियोजन चालू आहे रोमनचं आता. आता काय आहे न्यूज बरं का. आता बैल जरा ठीकच आहे. आता व्हायला मध्ये व्हायचा आजारी होता बैल. बर. पाय जरा एक फ्रॅक्चर झाला होता, छातीत भरला होता. आता मोकळा बिकळा केला चोळून बिळून. आता ओके झाला. आता पळतोय चांगला. आता कुठल्या मैदानात पळताना दिसलं आपल्याला. 2 तारखेला आता कोरेगावात पळणार आम्ही. 2 तारखेला कोरेगावच्या मैदानात पळवणार. घरचा साज आपला घरचा. किती दिवस झालं आरामावरती आहे तो. 5 महिने झाले का. 5-1 महिने झालं. बरेच जणांचं कसं असं रोमनचे बरेच चाहता वर्ग आहे. बरेच जण फोन मेसेज म्हणजे काय झालं, छतीत भरला 3 महिने गेले. बर. परत त्यातनं काढला बाहेर. पळवायला शेंबाच्या अड्ड्यावर गेलो. गाडी फार्म मध्ये पळाली. पर गाडी ड्रायव्हरला नाही आटापली. ती गाडी ओढ्यातच गेली. ओढ्यात गेल्यानंतर ती दोन्ही बैल असे मोरल्या मुंडक्या आचाखाली नंतर पाय पुढला पाय झाला किराय. आम्ही फोटो काढला, डॉक्टरला जावा. डॉक्टर म्हणला हाड किराय काय. 2 महिने बैल जाग्यावर सोडून आणा. परत 2 महिने बांधून बैल. 5 महिने गेले. म्हणजे सीझन अख्खा गेला असं. ते गेला म्हणजे आजारातच गेला. मग आता दुसरं खोंड एक आपलं आहे ते. मित्रांनो, रोमन आहे. दादांचे अजून दावणीला 3 वासरं आहे ती. अजून 2 नवीन खरेदी पण केलेल्या आहेत. आपण त्या बघूयात. या दादा. बबन दादांनी आत्ताच एक नवीन खरेदी केली, त्याच्याबाबत जरा माहिती घेऊया. दादा, हे कुठनं खरेदी केली हो. आता खरसुंडीच्या बाजारावरनं खरेदी केली आम्ही. बर. खरसुंडीत 1 नंबरचा बाजार खरसुंडी असतो ना. त्या खरसुंडीच्या बाजारातनं खरेदी केली कोंड. आता 1 नंबर कोंड आहे. टूवर केला रे मध्ये. काय बघून घेतलं त्याच्याकडे, काय वासराकडे काय बघून. चेहरपट्टी हे एक गोळ महादेवाचं मंदिर कसं असतं, महादेवाची पिंड. बर. पिंड आहे महादेवाची कपाळावर त्याच्या. हे काय पिंड. मग काय त्याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय, काय म्हणजे आपलं शास्त्र जुना बाबा. प्युअर जातीचा बैल हो. गळवण नाही याला. एकदम पोळीगत कात बघा मऊ घेते. बर. मऊ. परत 8-10 महिन्याचा 10 वर्षाचा आतला कोण आहे. काय नाव ठेवलंय त्याचं आता. काय अजून नाही काय ठेवलं नाव, पण आता काहीतरी ठेवायचं नाव. आता त्याची खरेदी कशी झाली, किती रुपयाला घेतला किंवा काय खरेदी झाली. काय झालंय, खरसुंडीत आमचं जोडीदार आहे 2. बर. आज करजी मध्ये एक आहे नितीन गायकवाड. बर. जो सोन्या चांदीचा व्यापारी. बर. खरसुंडीत सुरत शेठ एक आहे, सुरत भैया. त्याचे सोन्या चांदीचा व्यापारी. ती आपल्याला भांडवल पुरवते ती. बर. काय माझे 1 लाख दे, 2 लाख दे, 25,000 दे. मग त्यांनी हे फंड आपलं म्हणलं त्या घेऊन म्हणले करा पसंत. तुम्ही केलं पसंत. बर. तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे, काय रिलेशन आपलं म्हणजे बैलाच्या छंदातनच, बाकी काय नाही. म्हणजे आपण बाबा आपण शेतकरी, ते व्यापारी, ते कुठं आपण कुठं. म्हणजे आपली बैल पळवण्या संघटनेतनं आपलं जोडीदार झालं. बोलता ओळख पक्कीच झाली. मग ते आपल्याला काय म्हणेल ते आपल्याला पुरवते ते शेठ लोक. म्हणजे काय तुम्ही म्हणाल तिथं बाबा पैसे लागणार, काय लागणार आहे ती तुम्हाला. पैसे लागणार. पैसे बैल एकात घ्या लगेच खरेदी. उद्या बिद्या आज नाहीच. बर. लगेच तुम्ही म्हणाल तुमच्या शब्दाला मान आहे. मान आहे. आपलं खास जोडीदार आहे त्या भागात, खरसुंडी भागात सगळं ती 1 नंबरचं व्यापारी जोडीदार खास आपलं. त्याच्यामुळे मग ते म्हणते दादा या खरसुंडीला देतो वासर घेऊन, करा पसंत. केलं पसंत. मग तिथनं घेऊन आला. दिलं घेऊन. तुमच्या पसंतीनं त्यांनी काय विचारलं काय नाही. म्हणले घेतलं. ते आपल्या मोहर बोलत नाही. ते या पसंतीला बोलत नाही. ते काय
बर ती त्यांना माहिती आहे दादा आपल्या पुढलं यापा बाबा हे पहिला बघते त्याचं ना आपण काय बोलणार आहे तिथे चुकी वाकी काय काढणार आहे आपण बर हे घेतलं आम्ही. मग आता दादा ती एक अजून वासरू आहे हो. त्याचं नाव काय वयाची आहे ती का तो 3 महिन्यानं जास्त आहे वयाने. बर तो ते 3 महिन्यानं तो कमी आहे. बर तो जरा कावळा वयानं जो म्हणजे ह्याला अजून 15वा महिना चाललाय ह्याला. मग झोपले बिपलेत का नाही अजून? नाही मग ह्याला एकच सरा काढलाय आम्ही. बर आज बी झोपायची होती पण आमुष्यामुळे म्हणलं काय वाटतंय काय पळतंय कसं काय एकच पळ नंबर कसा पळणार आहे ना? रोमनला बी वरटॅक चालणार आहे. रोमनला बी ओव्हरटेक पळली हो हो आता रोमनच्या मागच्या बैलाला देखील गावत नाही. बर आता पहिल्याच राऊंडला आहे का हो एकच नंबर पळणार. दोन्ही पण खरसुंडीच्याच बाजारात खरेदी केली हो खरसुंडीच्या बाजारात. बर त्याच आता दुसरा एक अजून म्हणजे गोट्यावरती नितीन गायकवाडनं हा नितीन गायकवाडनं तो दिला घेऊन सूरज शेटनं ह्यो दिला घेऊन. बर मग दोघांनी दोन हो घेऊन दिले. तो सूरज शेठ भैयानं घेऊन दिला. तो नितीन गायकवाडनं खरसुंडीचा तो दिला घेऊन. बर 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 दोघांनी 2 घेऊन दिले खरसुंडीतनं. ते म्हणले दादा पळवा बरं म्हणलं पळावतो. आता गोट्यात एक दादा आहे हा त्याचं नाव काय त्याची कुठनं खरेदी केलेली आहे काय त्याची खरेदी आमची चिडचणवर आहे. बर चिडचणला आम्ही गेल्या वर्षी चिडचणला गेलो होतो. हा 5-6 जण गेलो होतो आम्ही. बर चिडचण म्हणजे बाजारात गेल्यावर आम्ही तिथनं त्याला खरेदी केला. त्याचं नाव काय ठेवलंय त्याचं नाव तांडव. तांडव त्याचं वय किती येतं तांडवचं? आता ह्याचं वय 2.5 वर्ष. 2.5 वर्षाचं आहे का? दुसाई आता बर दुसाई 2.5 वर्ष झालं पण आता फार्म खांदानं फार्म मध्ये चालतोय. मित्रांनो हा एक दुसरा आहे बघा तांडव आहे. आता सध्याला रोमनच्या पाठीमागं मित्रांनो दादांचं नाव चालवतोय. दादा आता हे आल्यापासून किती मैदान झाली हो? त्याची 4 मैदान झाली 5 ह्याची. बर पर चांगला म्हणजे आता फायनलच्या बैलाला देखील वाढून चालतोय. होय का फायनलची बैल आहे का नाही त्या देखील बैलांना वाढून चालतोय. दोन्ही खांदानं फार्म चालतोय. दोन्ही गांधी पब्लिकनं पळतोय हा घोड्या त्याला शिक्षणच कसं दिलंय. बर घोडा बैलावर पळाला नाही. घोडा बैल नाही आपली बैल कशी होती पहिला एक बैल ऐकला रोमननं बी शिकवला याला. बर कोकणी एका चालतोय. बर बर आता किती मैदान पळालाय म्हणलाय हो? 4 मैदान पळाला आहे पण 4 मैदानाला थोड्यात सेमीफायनलला टाकाटाकीत गेलाय थोड्यात अगदी न कळत. बर मग कुठं बैल पुराणा हा बैल पुराणा जोडीच्या बैलामुळं दादा बघितलाय बघा गेलं तर सेम टू सेम दुसरा रोमनच दिसतोय हो रोमन ते जात एकच आहे पण आता ह्यो गर्द काळा आहे कोसा आहे आणि तो गर्द फिकट आहे. त्याची खरेदी कशी किती रुपयाला झाली काय? त्याची खरेदी गेल्या वर्षी 42,000 रुपयाला घेतला होता खरसुंडी. बर 42,000 घेतला खरसुंडी नाही ही चिडचण. बर हा 42,000 घेतला होता चिडचण मध्ये. बारीक किल्लो होतं. आदत असताना घेतलाय का त्याला? लय बारीक 1.5 वर्षाचा घेतला होता. बर 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 आणि ते घेतल्यावर मग लगेच मला 80,000 मागितली होती लगेच. बर 10-12 गिरायक आली म्हणलं 80 देतो. मला नाही बाबा ते कनाडी दिला नाही. हो लगेच मागितली होती 10-12 जण. मी 41ला घेतला होता. मग त्याचा दादा बांधा पण तसा आहे पूर्ण बैल शियाना बैल म्हणजे ठाम अगदी गॅरंटी बैलाची. गॅरंटेड आहे ना? गॅरंटी त्याला जर बैल लागला तर ती काय बोलायला सोडत नाही कोणाला सोडणार नाही. आता काय झाले आम्ही बी खेळताना किती 4 मैदान फक्त पळावलाय. बर आता हे काय होतं या उन्हाळ्यात उष्णता लय अजून 15 दिवस गरमाई. त्या गरमाईत जर आपण काय घडलं तर काय करणार तुम्ही? ताप आला तुकडं होतो तेव्हा होतो बरती हाय वाबर जीव घेऊन पळतो. त्याच्या जीवाची बी त्याला म्हणजे काळजी नाही असं पळतं. जर का म्हणलं जरा हवामान फिरलं गारवा झाला मग दिवसात 4थी दिवशी म्हणलं तरी बाहेर काढायचा. त्याला तर तुम्ही थांबून थांबून नियोजनानं पळवत आहे. थांबूनच या उन्हात उष्णतीत ज्यादा पळवायचा नाही. आता हे 2 तारखेला कोरेगावच्या इंदकेसरी मैदान हे पण पळणार आहे का? हो आपली घरची गुंडीत पळवायची. घरचीच गाडी पळणार रोमन आणि तांडव रोमन आणि तांडव. मित्रांनो 2 तारखेच्या कोरेगाव मैदानामध्ये तांडव पण तुम्हाला पळताना दिसणार आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो म्हणजे सेम टू सेम रोमनच आहे मित्रांनो. असं बघितलं तर लवकर तुम्हाला लक्षात येणार नाही. सेम रोमन जर शिंग वगैरे जर पारा सकाळ बघाल सेम रोमन आणि बघा तीच आहे दादा सांगतात तसं.
बैल आता मित्रांनो पळणं झाला, एवढ्या टॉपच्या स्पीड मध्ये तांडव पण पळतोय आणि दोन्ही खांदी पब्लिकनं पळणारा बैल आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो चर्चा पण दादांची तर चर्चा करून घेऊ. आता प्रत्येकच मैदानात किंवा प्रत्येक वेळेस आपण बघत असतो, हे तुमचे सहकारी कायम तुमच्या बरोबर असते, यांचा परिचय द्या जरा प्रेक्षकांना. कसं आहे, हे आपला जोडीदार म्हणजे ह्या पोरागत होता 7वीत खाकीचे देऊ तरी मागा असायचा आमच्यावर. परत मोठा झाला, लग्न आता पूर्ण झाली तरी अजून मागच आहे आपलं. नाव सांगा त्यांचं. काय इकबाल भाई आपला आहे जोडीदार. पहिल्यापासून तुमच्या बरोबर त्याला ना छंद या बोलवा नका बोलू, पण ते हजर आपल्या कशी आहे तुमच्या बरोबर. काय बाकी काय त्याला सोडा झोपाय कळत नाही, काय नाही, फक्त गाडी निकालात पास निकाल घेतला की वळवून आणणे धरणे एवढं काम त्याच्या. पळतो बैला बरं म्हणलं तरी पळतो, सोडणार नाही बैल. मागणं पळायला लागलं धरणार गाडी काढून कायम तुमच्या. हो काय याला धरायचं काम, निकालात गाडी बाहेर आली की पळून धरलीच, आणली वळव, कुठं जाऊन देत नाही बैला जेव्हा. दादा आता आपल्या दावणीचं खरं नाव किंवा खरा हिरा झाला आपला हिंदकेसरी रोमन. दादा रोमनची खरेदी वगैरे त्यावेळेस तुम्ही कुठनं केली होती? रोमनची खरेदी मग नितीन गायकवाड आता जे म्हणलं का नाही मी, नितीन गायकवाडनंच मला रोमन दिला या. नितीन गायकवाड. रोमन केवढा असताना घेतलेला तुम्ही? रोमन असेल 10 महिन्याचा असेल. बरं, आदत असतानाच. लय बारीक पिल्लू. 10-8 महिन्याचा असेल. तिथनं रोमनची तयारी कशी केली होती तुम्ही? रोमन आणल्यानंतर, रोमन त्या आधी आणल्यानंतर 2 नितीन बसल्या, नितीन गायकवाडाकडून मी 2 खोंड आणली होती. जोडीदारच खास ते म्हणला दादा पसंत म्हणलं नाही. 5-7-10-12 गाया त्याच्या खोड 5-6 होती, म्हणलं कुठलं बी न्यायचं सोडून जावं म्हणून लगेच मी आणली सोडून. देणं घेणं काय नाही. मोबाईल वरनं पैसे मी जेवढं पाठवलं तेवढं गप्पी तिथे घेतलं, बोलला नाही, एक नाही 2 नाही, काय नाही काय नाही. परत आणल्यावर आपले पहिली माझी बैल होते, रावण बिवण काळा बैल होते हे होते. मग त्याच्या ह्याच्यावर मी परत ती बैल रोमनला शेकावला, तैट केला रावणनं. तैट केला की मग रावणची ती गाडी पळायला लागली चांगली. पण मग 113 फायरिंग झाल्या आमच्या जोडीच्या त्या. म्हणजे घरचीच गाडी पळाली? घरचीच. रावण आणि रोमन. रोमन किती वय होतं रोमनचं त्यावेळेस? त्यावेळेला रोमन साईजाती होता आणि हे 1.5 वर्षाचा होता, 1.5 वर्षाचा. त्यानं 1.5 वर्षात ओपनच्या गटात 3 वेळा 1-1 नंबर केला होता. 1-1 नंबर केला मोठ्या गटात, 1-1 नंबर केला ओपनच्या गटात रोमन. 1.5 वर्षाचं वय आदेत होतं. आदेत मध्ये 3 वेळा 1-1 नंबर केला. त्यावेळेस कुठेतरी कळलं होतं की बाबा रोमन आपलं नाव करणार? हो, करणार हे कळलं होतं. आता याच्या पाठोपाठ याच्या पुढे बी कोण जाणार आता. म्हणजे आता जे तांडव घेतला तांडव त्याच्या पुढे रोमन पेक्षा जास्त बळ असं तुमचं मत आहे? गॅरंटी आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या पुढे जाणार आहे. गोड्यागत चालतोय हातात ठेवून म्हणल्यावर, फायनलच्या बैलावर हातात ठेवून पळायचं म्हणजे खांडाचं काम नव्हतं. बरोबर. अजून दिवसाचा उत्साह जाते व्हायचे, बैल व्हायचे, पक्का व्हायचे. पक्का झाल्यानं किती पळेल अजून. बरोबर आहे. असं आहे ना, त्याचं मोरलं गणित कळतंय ना आपल्याला. बाबा हे 2ऱ्या रंगात एवढा पोहतो, 4थ्या रंगात किती पळेल, 6 जाती रंगात किती पळेल, जुळल्यावर किती पळेल, फार्म मध्ये जुळला की फार्म मध्ये. अजून त्याला 6 महिने जायचे फार्म पळाय. हो, फार्म मध्ये याला 6 महिने अजून त्याला कडाय. दादा आता थोडक्यात तुमची बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती एक पुष्यभ हिंदकेसरीचा मान मिळवायची. ते पण तुमची रोमननं तुम्हाला पूर्ण करून दिली. रोमननं पूर्ण. आनंद काय होता? रोमननं कशी केली पूर्ण. आमचं 2-4 वेळा जरी पुशेगावला गेलो का नाही, 4-5 वेळा फायनल हातातले गेला. थोड्या चुकीमुळे झाल्या. काय चुकीमुळे. एक बार आमची झेंड गाड्या वळावती, झेंड तिकडे तोंडा इकडे झेंड पडले तिथे जाग्यावर. 4 एक बार पावतीच मिळाली नाही. म्हणजे 50 वेळा काहीतरी नाटक. आता मागच्या वेळेला गेलो, दांड्याच मोडल्या वळावताना मधनच दांड्या मोडल्या तिन्ही बी. म्हणजे गाडी वळा. हो, काहीतरी घोटाळाच. मोकळ्या मनानं पळणंच नाही आमचं. निकाल भेटला, निकाल लेट भेटला जरा. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे निकाल कोणी घेतला. गाडी कडून आपली पळत होती रोमनची. बरोबर. रोमन कडून होता, कोणीच घेतलं नाही. म्हणजे असं काय नाही काय किस्से आता घडत राहिल्यात. आता ह्या चुकी उडते जाऊ, म्हणजे चुकी झाली का नाही, चुकी झाली की झाली. आता तुमच्या आता दादा एवढ्या वर्षाचा तुमचा बैलगाडी क्षेत्रातला अनुभव आहे.
पहिलं बैलगाडी क्षेत्र आणि आताचं बैलगाडी क्षेत्र यात काय तुम्हाला फरक जाणवतो? लय डब्ल्यूचा फरक झालाय आता. म्हणजे लय झालाय. पूर्वी एवढं गाड्या कमी होत्या किंवा सगळ्या बाजूनं कमी प्रमाण होतं, पण आता काय झालंय, कॅमेरा झालं, गाड्या लय झाल्या, परत नवीन पद्धती निघाल्या, मोबाईल निघालं, तुमचं घरी टीव्ही बसून बघताय, पुकारलेलं कळतंय, नाव बैलाचं, फोटो दिसतो, बैल काय सगळं म्हणजे तुम्हाला घरी बसून कळतंय. पहिलं आम्ही 10 वेळा एक नंबर का आणला तरी आम्हाला काय तेवढं बघणार डोळ्याने तेवढ्यालाच कळायचं. बाकी काय करते, आमचा बैल कसला आणि तुझा बैल पांढरा काळा काय कळतंय, फोटो नाही काय नाही काय नाही म्हणलं. मग आता डाली बिले आम्ही पाहिजे तेवढे आणले प्रत्येक गावात. पुरावा काय आहे आता, आता तसा तुम्हाला पुरावा आहे लगेच, लगेच खोललं की लगेच निसतंय क्लिअर खरं. हो, साधारण त्यावेळेस मग अशा गटाला ह्याला किंवा मैदानात किती गाड्या पळायच्या? त्यावेळेला आता 4 गाड्या, 3 गाड्या, 5 गाड्या, बारकेले मैदान असायचे ना, आणि गावगावात थोडी मैदान भरायची त्या काळात. तर आता लय मैदान म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मैदान झाले. बैल माणसंच पाहिजे ते आता पळवणारे, नुसती एवढा कालवा चालला. मग आता कुठंतरी सोशल मीडिया आलंय किंवा लाईव्ह कॅमेरा वगैरे आलं मैदानामध्ये, बैलगाडी संघटना तयार झाली, त्याच्यामुळे सामान्य बैलगाडी मालकाला बराच फायदा झाला असं काय सांगता? फायदा झाला, चांगलं झालं. आता 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 म्हणजे कसं होईल माहिती का तुम्हाला, जी गाड्या सुटताना पट्टी लावली, आडवी पट्टी, ती 1 नंबर मान्य आहे आम्हाला. कशी आहे, तू मोहर सोडली, म्या मागं सोडली, हे कालवा नको. पहिलं काय करायची, तुमची गाडी वशिले व्हाय, तुमची सांगणार मागणं पळवीत आणून द्या सोडून मग घेणं टाकणार. आता 2 अंतर तोडलं ना आम्हाला मागणं गाडी घावणार आहे का, हे पहिले चालायचे. आता चालेल का ती नाही, म्हणजे आता नियम ती नियम. परत व्हिडिओ कॅमेरावर तुम्हाला सगळं कळतंय, गाडी फॉल्ट आहे, खरं गाडी निकाल कुठला आहे का. आम्हाला पुस्तकाचा निकाल कसा भेटला मग, बरोबर, व्हिडिओ मुळेच निकाल भेटला ना आम्हाला, क्लिअर असल्यामुळे असं झालं. म्हणजे आता चुकवा येईना कोणालाच काय. म्हणजे कुठेतरी पहिले जी लोक वशिल्यावर खेळत होते, गाडी पळवायची, पुढे गाडी सोडायची, या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. सामान्य बैलगाडी मालकाला कुठेतरी चांगले दिवस आले. चांगले म्हणजे कसं झालंय, मैदान आता त्या मानानं मैदान बनवणारे झेंडवाला सगळं आपापल्या मनानं 1 नंबरनच करते. त्यांना बी दोष देऊन उपयोग नाही. ही बैलवालीच काय काय मादरची होत आहे ती. तुझा बैल उभं राही ना, त्याची गांड वाकडी आधी सोडला, तुझी चुकीन त्यांना बोंबलाची काय गरज आहे, त्या कमिटीला बोंबलायचे. तुझं बैल औषध आहे, 7 गाड्या उभ्या आहेत, तुझीच एकटी गाडी उड्या मारते, म्हणजे मूर्ख तू आहे का ते आहे सगळे? बरोबर, कोण आहे मूर्ख आहे, शिकवणार मूर्ख आहे का नाही? आता हे आमचा तांडव 1 नंबर इजऱ्या बोड्याचं बैल 1 नंबर. केस बी हलवीत नाही सुटताना, केस बी हलवीत नाही. म्हणजे आता वळण शिक्षण आमचा असा मार्ग असतो. त्याने कवा तरी येतं नियम ओरण नियम आगण नियम ओरण ज्ञान म्हणायचं, ते झेंडवाल्यानं असं केलं त्यांनी बोंबलं ह्यांच्या कालवा करावा, परत त्याचा अर्धा तास घालवायचा कालवे, असं आहे तर त्यांचं ते तारा. मग ते कुठंतरी म्हणजे दादा बैलांना शिकवताना ती सवय पाहिजे. मूळ तुम्ही शाळा मास्तर तुमचा फिट पाहिजे. शाळा मास्तर कच्चा म्हणला की पोरं कच्ची. आता हे आमच्या गुरं येते, आमच्या जवळजवळ आमच्या टीम मध्ये जवळजवळ 85-90 पोरं येते. आमच्या सगळ्यांचं धोरण एकच आहे, रोमन म्हणा, तांडव म्हणा, किंवा आतून घेतला तर खोंड म्हणा, गुलाल राहणे आणि दादाला गुलाल घेऊन देणे, आमच्या सगळ्यांची प्रतिक्रिया अशी असणार आहे. पहिल्यापासून आम्ही झटतोय, आता बी जास्त पोरं झटाळले, पाहुणे झटाळले जास्त. फक्त आमची इच्छा एकच आहे, दादाला गुलाल भेटला पाहिजे बस, एवढंच आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या आमच्या पोरांची वगैरे सगळ्यांची. दादा आता रोमन थोडा मधला काळ रोमनचा वाईट गेला, आजार बनात गेला, तर दिवस काही झाला ज्यावेळेस रोमन पळत होता तेव्हा तुम्ही बऱ्याच जणांना पायऱ्याला बैल दिला असेल, सगळं झालं असेल. त्यानंतर जरा कुठेतरी रोमनचा जरा पडता काळ आल्यानंतर काय अनुभव आला का, पायऱ्याला काय अडचणी आल्या का? तर अडचणी आल्या की आम्ही पहिलं मागायला गेलो की म्हणायचे मग आता बरं बघू, मोरलं मैदान बघू, 4 मैदान झालाय, बरं बघू, 4 मैदान झालाय, बरं बघू. आता कळंबीच्या बैलाला आम्ही फायनल ट्रॅक्टर घेऊन गेला तेव्हा तो आदत होता शंभो, आणि दुसरा मग आम्ही आपल्या बैलाने त्याला कुठवर तिथवर नेला, मग तो आपल्या मनानं तिथवर गेला असता का बैल, तो नाही बरोबर गेला असता का तो?
ह्या बैलांनी नेला का त्यानं ह्याला नेलं. बरोबर आहे की मोठा बैल यूज होता. हा मग आता तो मालक म्हणला का दादा तुमचा असं आहे येऊ का आम्ही येऊ का बैल देऊ का म्हणलाय का ते अजून ते तावडीच गावेल आम्हाला परत आपल्या आता म्हणजे कुठेतरी माणसानं जाण ठेवायला पाहिजे का नाही बाबा आपली वस्तू त्या टायमाला केवढीशी होती आणि ह्या बैलामुळे आपण कुठवर गेलो एवढीच इच्छा का आपण तुला आम्हाला एकरभर दे का किलोभर सोनं दे म्हणतोय का बैल बक्षीस दे आम्हाला म्हणतोय फक्त तोंड गोड पाहिजे का नको. बरोबर आहे. हा असं आहे. आता कुठंतरी दादा बघा आता पहिले बैल एवढी पाळायची माणसांचा शब्दाला मान होता. माणसं कधी तोडत नव्हती. एक एक गाडी 3-3, 4-4 वर्ष 2-2 वर्ष एकत्र पायऱ्यात पळत. एक वर्ष नाही 3-3 वर्ष या डाली कायम घेत होती. तुम्ही आता ह्या आमच्या गावची डाल ह्या वर्षी घेतली का नाही 3 वर्ष तुम्ही कायम डाल आमची न्या पाहिजे तेव्हा तुम्हाला कायम डाल द्यायची. कायम डाल नाही 3 वर्षानं कायम डाल मिळायची. 3 वर्ष एक नंबर केला तर ती कायम डाल तुम्हाला. बैल बी तीच कुठली बैल आणाला दुसरी तीच बैल पहिले चालत होतं. आता एक मैदान झालं की दुसऱ्याला पायरा की तिसऱ्या मैदानाला चौथा पायरा जायला कोणाचा कोणाला झालं की पैरेचे सगळं पहिले प्रत्येक मैदान प्रत्येक दिवशी वेगळं वेगळं. बाबा ही गाडी चांगली पळते या 2 मैदान हाना असं नाहीच. त्यानं म्हणायचं माझा वाढतोय त्यानं म्हणायचं तुझ्या नांगा ओढले ह्यानं म्हणायचं ह्याला दाबून. म्हणजे कुठेतरी पहिली जुनी माणसाची समजूतदारपणा होता किंवा असलं काय नाही जुन्या माणसातले खेळच नाही राहिला नाही खेळ. कसं आहे आज इकडे ते तिकडे उद्या तिकडे गेले की चालू चालू चांगली 1 नंबर वाली बैल पडते की बाबा 4 मैदान पळू द्या असं नाही. फोडाफोडी ते तिकडे मार खातो हे इकडे मार खातो येते बिन गुलालाच्या घराकडे. गाडी 1 नंबर मध्ये पळत असली तर हे गाड्या परत गटाला मार खात्यात. गटाला दोघं बी घराकडे मग आताची परिस्थिती पहिली गाडी म्हणजे कायमस्वरूपी मैदानात गाडी गेली की 1 नंबर. तुम्ही आता आम्ही या रोमन लक्ष्मण घराच्या आम्ही पुण्याला 1 नंबर केला. फुरसुंगीला 1 नंबर केला. मस 90,000ची मस 1.5 लाख रुपये रोख घेतले. दुसऱ्या दिवशी फायनल होतं. परत ती म्हणली लक्ष्मण म्हणलं आपण ठारच्या मैदानाला आपली जोडी हाणू. बर म्हणलं हाणू आपली जोडी. मैदान जवळ आला म्हणला की म्हणला मी घरची पळवणार. हाय का घरची पळवणार म्हणलं ना आता पुढलं काय बोलणार तुम्ही काय बोलायला येतं का घरची गाडी बरोबर पायराची आता काहीतरी म्हणायला येतं का म्हणून पायरा आमचा बैल बांधणं करायची घरची पळवणार म्हणलं ना काय बोलणार तुम्ही काहीच बोलायचं नाही. झालं ती तिकुंड आली आम्ही इकुंड परत आम्ही ह्यो आदत खोंड घातला. आदत शंभू घातला कळंबीचा. ऐका मला उद्या मैदानाला मोठ्या मैदानाला पहिले भेटते बरोबर मोठा बैल म्हणलं बाबा बारका खोंड 1 नंबर पळतोय बैलाच्या गळ्यात आपल्या निघून येणार हे आम्हाला गॅरंटी. म्हणलं झाला खोंड तर तो कळंबीवाला म्हणला मग 15,000 रुपये भरायचे परवेश आपण कुठं ते खायचो. मग मी कसं एवढं भरू यार निम तरी भर म्हणलं तू भर म्हणला निम भरतो. त्याला गॅरंटी होती की आपण जाऊ एवढं नव्हतं 15,000 परवेश होती ना. बरोबर 7,500-7,500 भरायचं त्याला गॅरंटी गटाची बी नव्हती. म्हणलं तू भर तू मुकाट्याने भर म्हणलं. आता आम्ही बी असत आम्ही तरी काय करणार आहे कुठलं भरणार. बरोबर आम्ही 2 नंबर गेला. मग आता लक्ष्मणरावला गट बी गावला गट तरी गावायला पाहिजे. गटात बी गाडी गावली नाही तेवढ्याला पडलं त्याला. आणि ती आमची गाडी आणि ठार आणली असते ना आरामशीर. रोमन आहे ना बाबा 1 नंबर ना ठार आमची ठेवलेलीच होती ठार. तिथे बी कोणी बी कशी पळवली तुम्हाला 100% गॅरंटी होती की लक्ष्मणराव रोमन जर पळाले तिथे ठार 100% गॅरंटी होती. कोणी बी कशी पळू द्या आमची गाडी बाहेरनं टाका आतनं टाका कशी बी कुठे बी फक्त पाडात पळू द्या आम्ही 1 नंबर करणारे आम्हाला गॅरंटी होती. अशी बैल माझी 50 बैल माझी गेली. तिकडनं मला काळा बैल माझा तांबडा बैल होता शाहीर सुगर. मला फायनलला कडनं पुकारलं का नाही ते आम्ही चांग बैल म्हणले 1 नंबर आपला आहे. चांग बैल आम्ही लगेच म्हणणार चांग बैल कड आले आम्ही 1 कुणी महाराष्ट्रात कितीही पळू द्या आम्ही 1 करणार म्हणजे करणारच. एवढी बैलांची आमची जिद्द होती. तुम्हाला तेवढा विश्वास पण होता बाबा आपली गाडी जर कडनं लागली तर गाडी 1 नंबर करणार म्हणजे. आताच्या परिस्थितीला असं होतंय की माणसं गाडी कडनं लागली की झोपतच नाही. आता प्रत्येक जण मधनच पळतोय. तांडव बी आमचा आहे का नाही कडनं धुरच काढणार. रोमनची तांडवची गाडी कुठून कडला
त्याला बी तसा वळण- तयार केलाय की तो केलाय. कडनं पळतोय. दादा कुठंतरी काय कडनं पाळणाऱ्या बैलाला मरण नसतं काय म्हणाल? मला नसतं डिमांड एक त्यो बैल हुकमी एका म्हणायचं. तुम्ही आतला बैल पाळणारा 2 आणि 3 नंबर मधला बैल हा. काय आला बर आतला जो बैल पळतो दोन्ही खांदाने हे 2 नंबर 3 नंबर बैल हा. तो बैल दोन्ही खांदानं बाहेरनं पळतो तो हा. फडातला 1 नंबरचा हुकुमाचा एका बर काय म्हणायचं तुम्ही एका जेवढी बैल पळते ती हं. त्या बैलात हुकुमाचा एक्का ह्यो म्हणायचं. जो ह्यो कड पकडतो तो कड पकडतो ना बैल त्याला हुकुमाचा एक्का म्हणायचं. पाळणाऱ्या बैला बर बैल कमी पडू लय पडू पण हुकुमाचा एक्काही म्हणायचं. आता माझा बैल ह्यो एका आणि तो दोरे आणि कुठे चोरी आतनं पळते काय त्याचा उपयोग आतनं. खरं डिमांड ह्या कडेला आणि त्या कडेला पाळण्याला एका बैलाला दोन्ही शेल पकडायला पाहिजे. दोन्ही शेल बी त्यानं फिट केलं कडेनं ह्यो हुकमी एका बैल म्हणायचं. कोणाचा बी असो बैल महाराष्ट्रात त्याला म्हणजे म्हणायचं दादा तर कुठंतरी काय होतंय की म्हणजे ते बैलगाडी मालकानं हे लक्षात आलं पाहिजे की आपला बैल आदत आहे आणि पळावताना त्यांनी त्याला पहिल्या कडनं पळा शिकवला पाहिजे. हा मग आता आमचं ह्यो प्रॅक्टिसला असतो आम्ही सगळी पोरं असते ती प्रत्येकाच्या हातात फॉक असते आमच्या शिकवताना. वाय बाहेर बीर बघितलं की झबूक बाहेरनं कशाला बाहेर बघील ती बारक्यापणी हाणलं मोठ्यापणी कशाला बाहेर बघते बरोबर आहे की हा. ती त्याला कळतो उभी राहिली म्हणजे ठोका आहे आपलं चढ झालं. एकदा म्हणता का रोजच त्याला रोजच दुपटीत बसायचे का आपण मास्तर शाळेत पोर चुकले अखबार मारतो का रोज आले आले त्याला दुपटीत बसतो. बरोबर आहे तसं या अखबारच खोंड हाणायचं. आता रोमन बच्चे होता बच्चे असल्यापासून दादांना आम्ही सगळ्या पोरांनी शिकवलं. रोमन पहिल्यापासून आम्हाला कधी नाराज केलं नाही. कधी काय वडणं वाढणं नाही कधी काय नाही. त्याला माहिती पोरं उभं राहिली ती सरळ पळणे सरळ पुढे येणे बस. त्याला अखबार आता बघ 5-6 जण उभे आहे तिकडे बारीक फोका द्यायच्या प्रत्येकाला फटाफट फटाफट हाणायच्या अंगाव गाडी आली लाईन लावायची परत नुसती उभी राहिली की खोड गप्पीच जाणार. सवय लागली की परत ती बघत नाही बाहेर बी बघत नाही. काळी बैल तांबडी बैल फायनल घेतली अखबार बी माझी गाडी फॉल्ट झाली वळवट टाकले आणि बाहेर गेली ना आता आली कधी नाही गेली. आमचं वळणच शिक्षणच तसं असतं कडक शिक्षण. घरी चोप मार मग चोप मार असतो घरी शिकवलं. हडत काय करणार तुम्ही हाणायचं नाही बोलायचं नाही काय करा बरं. आता हे बारीक आहे मोठं झालं नाही ऐकणार काय आता आता हे रोमन काय बी ऐकेल का 4 गाड्या नाही ऐकणार बरोबर. येसनीला 800 हात पोचणार नाही काय करणार तू तोडावलं बरोबर. मग त्यासाठी बारक्यापणी लाईन शिकवायला लहानपणापासून सवय पाहिजे. मग दादा आता जी मैदान आता चालू आहे ती आता कुठं तुम्हाला असं वाटतं का की हे खेळ गोरगरिबाचा राहिला नाही? सगळा पैशाचा बाजार झाला. गोरगरिबाचा कसा खेळ नाही माहिती आहे का तुम्हाला. बैल सांभाळणं 4 रुपये घालवणं हे भांडवलदाराचं काम नाही ना. भांडवल कमी असलं त्याला घरचं तरी उत्पन्न जमीन बाबा वैरण काढी भरपूर पाहिजे. तुम्ही वैरण बी एकात आणाल टेम्पोला बी पैसे द्याल उडदाच्या डाळीलाही पैसे द्याल याचं काम नाही. आता शर्यतीचं एक बैल बाबा सांभाळायचं म्हणलं तरी एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये खर्च एवढा आहे. खर्च आहे 4 पोरं असते ती आणि आमचं कसं आहे आमची पोरं आमचं गँग आहे दारोडे नाही फिरोडे मी आमचं दारोडे घेत नाही पोर एक देखाल आमच्या गँग मध्ये थांबून देत नाही मी गेट आउट म्हणतो पहिले. सगळे आपले आमचे बारके चिरके गँग सगळी पोरं असते. कोणाला धाब्यावर जेवण नाही कोणाला काय नाही फायनल 100 फायनल 100 फायनल म्हणजे आता ही क्षेत्र कसं आहे की 1-2 माणसाचं काम नाही. बैलगाडी क्षेत्र म्हणलं की 6 झाला सगळा 7 जुळावला जिथले तिथले पोरगा अभ्यास व्हायला पाहिजे होती. तुम्हाला आता कोणतं काम लावले तुम्ही त्याच्यात फिट पाहिजे बरोबर. नाही तर तुम्ही इकडे धरायला लावले तिकडे बघित बसाल इकडे झेंडं पडलं झाला खेळ एवढीची चुकले की चुकलेच गे बरोबर असं होतं. वाय चुकी घडलेली खपत नाही. आता मग दादा आता एवढा आपला बैल बोलतो हिंद केसरी वगैरे झाला आता ही पण नवीन धावून तुमची तयार होती. ह्या सगळ्या गोष्टीतला मेन पार्ट म्हणजे ड्रायव्हर येतो. आता तुमच्या यातलं कुठले ड्रायव्हर तुम्हाला बाबा गुलाल मिळवून दिलेत किंवा काय तुमची जवळची लोक? आमची लोक आता जुनी लोक म्हणलं का नाही रामसवाडीचं एक माझी ड्रायव्हर होता चकलीचा दुर्या आप्पा होता आम्ही तुमचा वडूचा कृष्णा ही अशी ड्रायव्हर आमची जुनी गँग होती पहिली जुनी. पण आता काय कटाळे काय म्हणजे हानी जायचं ना वय झाल्यामुळं जजमेंट चालत नाही आता. रायगावचे भाऊ तावरे जुनं आमचं गँग
परत आता आम्ही कमी पडलो, आमचं पोरं शिकवली, आता आमच्या भावाचं पोरग शिकवले, आमच्या 2-3 ड्रायव्हर आहेत, आमचे नाही काय अडचण येत नाही. स्वतःची दोन्ही पोरं बी ड्रायव्हर शिकवली, बरं, हा. पुतण्या बी शिकवला. कोणी बी कसं बी लगेच तयारी पाहिजे, मग येर गारण व्हायला नको, काय असेल ते घरचं सगळं, घरचं अडचण नको. हो आता ड्रायव्हर पण घरचाच आहे तुमचा, हो ती लोक सगळी तुमची सहकारी मित्र सगळी घरची तुमची जवळची, ते आता तुमचा सास पण घरचाच पळतोय. घरचं त्यामुळे कुणाला काय मागायची काय करायची गरज नाही आपल्याला, हो. म्हणजे कुठंतरी ती सगळा घरचा साज म्हणले की आपल्याला काही टेन्शन राहत नाही. आता हे काय होणार आता या वर्षी आता रोमन जो चालणार खोंड, आता काळा खोंड हम्म. पुढल्या वर्षी आता ती जोडी चालू होईल आपली. ती बारकी जोडी आता त्याच्या चालू करा, पावसाळ्यापर्यंत पेट करायची. आता रनिंग चालू सारखं ठेवायचं, गणपतीच्याच मैदानाला उतरवायचे मग पावसाळ्या मैदानाला तोपर्यंत पेट करायची. हा. गणपती बसले की आपलं पाऊस बी कमी येतो, प्रमाण कमी येतं, त्या टायमाला बाहेर काढायचे मग मैदानावर, असं करायचं. मग दादा आता कुठंतरी एक मानाचं कोरेगाव हिंद केसरीचं मैदान आता होतंय 2 तारखेला. हो 2 तारखेला. कोरेगावच्या मैदानाविषयी जुना इतिहास तुम्ही काय सांगाल? जुना इतिहास काय आता आहे माहिती आहे तुम्हाला, कोरेगावचं मैदान हे पूर्वीपासूनच आहे. आणि कोरेगावचे लोक बी कसे आहेत, मैदान चांगले घेते, म्हणजे त्यांचं जे बॉडी आहे ना, कमिटी तालुक्यातली, आपल्या तालुक्यात 1 नंबरला आहे ती तालुक्यात. 2 नंबरला पोशेगाव, वरल्या भागात वाय भागाकडे गेले की नागठाणे, अशी मैदान जी मानाची मैदान किंवा मोठी मैदान आहे ते ना, ती त्यांचा केलेलाच असतो, वशेला नाही. तुमचं पाहुणा आला घरी जेवण जा म्हणते ते, पण तिथं काही नाही, घरी या मटण खा, दारू सूट, त्याची बैला बाबतीत काय बोलू नको म्हणते ते. कुठेतरी बर्गे ज्या नाही ना कोरेगावची, बर्गे बी तेच म्हणते ती. बरोबर, घरी ये मटण दारू खान आपला घरी सूट, तर बैला बाबतीत इथं मध्ये गाडी तिथे काढ नको. बरोबर बरोबर. त्यामुळे कोरेगावचं मैदानचं नाव आहे, त्यामुळे कोरेगावचं मैदान अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे. तर मग ही तुमची चर्चित मैदान हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी नावं देत आहे, काय काय बरोबर, तसं वागाय पाहिजे. बरोबर आहे, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असं आहे ना. कुठेतरी म्हणून पारदर्शक ही मैदान होत असतात, म्हणून ह्या मैदानाला हिंद केसरीचा किताब आहे. पुशेगाव असेल, कोरेगाव, पुसेगाव, पेडगाव हे 3 मैदान या भागात, वरल्या भागात अख्ख्यांचं मैदान. तर बघा मित्रांनो, दादांच्या सगळ्या तुम्ही आजपर्यंत बैलगाडी क्षेत्राचा अनुभव बघितला असेल, कशा पद्धतीचं त्यांचा अनुभव आहे, आणि त्यांची दावण मित्रांनो कंटिन्यू चालू आहे, गुलाल दावणीचं तुटत नाही. एकामागो एक दादा नवीन वस्त्र तयार करत असतात आणि स्वतः शिकवतात, सगळा घरचा साज आहे. आता आगामी येणाऱ्या हिंद केसरीच्या कोरेगाव मैदानामध्ये तुम्हाला दादांचा घरचा साज पाळताना मित्रांनो दिसणार आहे. तर येणाऱ्या कोरेगाव मैदानासाठी दादांना आणि रोमनला आणि त्यांच्या संपूर्ण दावणीला आपल्या चॅनलवरती शुभेच्छा देतो.